स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया 1 ऑक्टोबरच्या इम्पॉर्टंट न्यूज. तर फर्स्ट न्यूज काय बघूया, तर फर्स्ट न्यूज आहे फर्स्ट न्यूज आहे 17th नॅशनल फिल्म अवॉर्ड सेरेमनी, जो की झालेला आहे न्यू दिल्ली इथल्या विज्ञान भवन मध्ये. तर इथे वेटरन ऍक्टर, वरिष्ठ ऍक्टर मिथुन चक्रवर्ती, जे की 74 इयर्स ओल्ड आहे, त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे प्रेस्टिजियस दादासाहेब फाळके अवॉर्ड. ओके, हा जो अवॉर्ड आहे हा गव्हर्नमेंट हायेस्ट रेकग्निशन अवॉर्ड आहे इन द फील्ड ऑफ सिनेमाच्या. आणि यांच्या रिमार्केबल कंट्रीब्युशन सिनेमामध्ये, फिल्म्स मध्ये रिमार्केबल कंट्रीब्युशन मुळे त्यांनी कंट्रीब्युशन दिलेलं आहे इंडियन सिनेमामध्ये. सो म्हणून त्यांना रेकग्नाइज करून हा दादासाहेब फाळके अवॉर्ड, प्रेस्टिजियस दादासाहेब फाळके अवॉर्ड मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना ऑनर करण्यात आलेला आहे या अवॉर्डनी. ओके, नेक्स्ट आता कोणाकोणाला अवॉर्ड मिळालेले आहे, विनर्स कोण कोण आहेत, बेस्ट फिल्म कोण आहे, फिल्म कोणाला मिळालेला आहे, बेस्ट ऍक्ट्रेस कोण आहेत, तर बघूया आपण. सो बेस्ट फीचर फिल्म हा मिळालेला आहे आत्तम, जे की द प्ले ही एक मल्याळम फिल्म आहे. हिने वोन केलेला आहे या फिल्मनी बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड. नेक्स्ट बेस्ट ऍक्टर हे ऋषभ शेट्टी यांना मिळालेला आहे बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड. त्यांचा परफॉर्मन्स, जो की कन्नड फिल्म आहे कांतारा, या कांतारा फिल्म मध्ये त्यांनी जे परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्याबद्दल यांना बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळालेला आहे ऋषभ शेट्टी यांना. नेक्स्ट बेस्ट डायरेक्टर हे सूरज बर्जातिया यांना मिळालेला आहे ऊंचाई या मूवी करता. बेस्ट ऍक्ट्रेस नित्या मेनन आणि मानसी पारेख यांनी शेअर केलेला आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड. नेक्स्ट बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ द डायरेक्टर हे फौजीला मिळालेला आहे, जे की एक हरियाणवी फिल्म आहे. तिने वोन केलेला आहे बेस्ट डेब्यू फिल्म ऑफ द डायरेक्टरचा अवॉर्ड. नेक्स्ट बेस्ट ऍक्टर इन सपोर्टिंग रोल हा पण फौजाला मिळालेला आहे. फौजा यांनी विन केलेला आहे बेस्ट ऍक्टर इन द सपोर्टिंग रोल मध्ये. बेस्ट लिरिक्स सुद्धा फौजा यांना मिळालेला आहे. ओके, सो हे आहेत 70th नॅशनल फिल्म अवॉर्ड सेरेमनी, जे की न्यू दिल्ली इथल्या विज्ञान भवन मध्ये झालेला आहे. आणि प्रेस्टिजियस दादासाहेब फाळके अवॉर्ड हा वेटरन ऍक्टर मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे ISSF इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. सो यामध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन्स जे आहे ते इंडियन पेअर यांनी क्लिंच केलेला आहे ब्रॉन्झ शूटिंग मध्ये. तर बघूया कोणी क्लिंच केलेलं आहे, ते पेअरचं नाव काय आहे. तर शूटिंग मध्ये इंडियन पेअर गौतमी भानोट आणि अजय मलिक यांनी क्लिंच केलेलं आहे ब्रॉन्झ मेडल, डिफीट करून क्रोएटिया इन एअर रायफल मिक्स्ड इव्हेंट मध्ये. ओके, जे की ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जी झालेली आहे ती लिमा इथे झालेली आहे पेरू मधल्या. सो तिथे शूटिंग मध्ये गौतमी भानोट आणि अजय मलिक या पेअरने क्लिंच केलेला आहे ब्रॉन्झ मेडल, डिफीट करून क्रोएटियाला. नेक्स्ट सेम इव्हेंट मध्ये चायना डिफिटेड बाय फ्रान्स टू विन गोल्ड. सेम इव्हेंट मध्ये चायनाने डिफिटेड केलेला आहे फ्रान्सला गोल्ड करता. ओके, सो एअर पिस्टल मिक्स इव्हेंट मध्ये इंडियाच्या लक्षिता आणि प्रमोद यांनी डिफीट केलेला आहे कनिष्का डागर आणि मुकेश नेलावनी यांना 16-8 या स्कोअरनी आणि विन केलेला आहे अनादर ब्रॉन्झ मेडल इन टॅली मध्ये. नेक्स्ट जर्मनीने वोन केलेला आहे गोल्ड मेडल, वाईल युक्रेनने सेटल केलेला आहे सिल्वरवर. नेक्स्ट तर या सगळ्या मेडल्समुळे इंडियाने जे रिटेन केलेलं आहे टॉप स्पॉट मेडल टॅली मध्ये. आणि नेक्स्ट जे आहे इंडियाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे, सो इंडियाने रिटेन केलेला आहे टॉप पोझिशन, टॉप स्पॉट. टोटल असे 5 मेडल्स मिळालेले आहे इंडियाला, 5 मेडल्स क्लिंच केलेले आहे इंडियाने. त्यामध्ये 2 गोल्ड आहे, 3 ब्रॉन्झ आहे. ओके, सो या टोटल जे इंडियन शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आहे यामध्ये टोटल असे 5 मेडल्स मिळवलेले आहे इंडियाने, ज्याच्यामध्ये 2 गोल्ड आहे आणि 3 ब्रॉन्झ मेडल आहे. नेक्स्ट आता इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन बद्दल बघितलं गेलं तर ही एक गव्हर्निंग बॉडी आहे ऑफ ऑलिम्पिक शूटिंग इव्हेंट्सची. फाउंड झालेली आहे 1907 मध्ये. हेडक्वार्टर आहे मुनिच जर्मनी येथे. प्रेसिडेंट आहे लुसियानो रोझी आणि सेक्रेटरी जनरल आहे विली ग्रिल. ओके,
सो 5 असे मेडल्स क्लिंच केलेले आहे इंडियाने इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन मध्ये, जे की झालेला आहे लिमा, पेरू मधल्या लिमा मध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे ज्युनियर वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप 2024. सो यामध्ये पण इंडियाने क्लिंच केलेले आहे 2 गोल्ड, 1 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडल्स. तर बघूया कोणत्या इव्हेंट मध्ये मिळालेला आहे. सो ज्युनियर वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप 2024 जी की हेल्ड झालेली आहे ब्रुनिया इथल्या बंदर सेरी बेगवान मध्ये. सो इथे इंडियाने टोटल असे स्कोर केलेले आहे मेडल्स, त्यामध्ये 2 गोल्ड आहे, 1 सिल्वर आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल आहे. तर त्यामध्ये विनर्स बघूया कोण आहे. सो आर्यन जे गोल्ड मेडल विनर आहे त्यामध्ये आहे आर्यन, यांनी गोल्ड मेडल विन केलेला आहे डिफीट करून बॉंग हुनर जे की चायनाचे आहे. ओके, आणि यांनी हे मिळवलेलं आहे बॉयज ग्रुपच्या ज्युनियर 48 kg वेट कॅटेगरी मध्ये. नेक्स्ट शौर्या यांनी सुद्धा गोल केलेला आहे गोल्ड डिफीट करून इराणच्या अलीरेझा जमानी यांना. आपण हा जो इव्हेंट होता हा होता बॉयज 48 kg चिल्ड्रन सेक्शन मध्ये. ओके, सो नेक्स्ट सिल्वर मेडल मिळालेला आहे नांग मिंगबी बोरफुकान यांना. यांनी सिल्वर मेडल मिळवलेला आहे. त्यांनी कोणत्या ग्रुप मध्ये मिळवलेला आहे, टावलू जियान शू सी ग्रुप इव्हेंट मध्ये. नेक्स्ट ब्रॉन्झ मेडल जे विनर आहेत तनिष नागर यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे 56 kg कॅटेगरी मध्ये आफ्टर लुझिंग टू उझबेकिस्तानचे अब्दुली हमीद उदिवा यांना लूज करून त्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे तनिष नागर यांनी. नेक्स्ट अभिजित यांनी सुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे 60 kg कॅटेगरी मध्ये. दिव्यांशी यांनी ब्रॉन्झ मिळवलेला आहे 60 kg वुमेन्स कॅटेगरी मध्ये. नेक्स्ट युवराज यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे 42 kg कॅटेगरी मध्ये. ओके, तर हे होतं ज्युनियर वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप 2024 जी की हेल्ड झालेली होती ब्रुनिया मध्ये. त्याच्यामध्ये टोटल इंडियाची मेडल टॅली आहेत 7, ज्यामध्ये 2 गोल्ड मेडल आहे, 1 सिल्वर आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल्स आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ठीक आहे, नेक्स्ट आहे बीसीसीआयने इनॉग्रेट केलेला आहे नॅशनल क्रिकेट अकॅडमी, ज्याला म्हटलं जाणार आहे सेंटर ऑफ एक्सलन्स इन, जे केलेलं आहे त्यांनी इनॉग्रेट बेंगलुरू मध्ये. नेक्स्ट सो बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे बीसीसीआय यांनी इनॉग्रेट केलेला आहे नवीन अपग्रेडेड नॅशनल क्रिकेट अकॅडमी बेंगलुरू मध्ये, ज्याला म्हटलं जाणार आहे बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स. सो फॅसिलिटी काय काय मिळणार आहे त्यामध्ये बघूया, त्याचे डिटेल्स बघूया. सो ते 40 एकर्स मध्ये स्पॅन करण्यात आलेलं आहे पूर्ण सेंटर, ज्यामध्ये इन्क्लूड आहे 3 वर्ल्ड क्लास ग्राउंड आणि 86 पिचेस इंडोर आणि आउटडोर मध्ये. नेक्स्ट 45 आउटडोर नेट पिचेस सुद्धा आहे प्रॅक्टिस करता, जे की सेफ्टी नेट्स जे की सोर्स करण्यात सेफ्टी नेट्स आहे त्यामध्ये, जे की सोर्स करण्यात आलेले आहे फ्रॉम UK. इंडोर फॅसिलिटी मध्ये 8 प्रीमियम पिचेस आहे विथ टर्फ, जे की आहे फ्रॉम UK आणि ऑस्ट्रेलिया मधनं. ऍडव्हान्स फॅसिलिटी मध्ये इन्क्लूड आहे स्पोर्ट्स सायन्स, मेडिकल आणि मेडिकल सेंटर, जे अलाउ करणार आहेत, सपोर्ट करणार आहेत इंडियन ऑलिम्पियन्सला आणि ऍथलीटला फ्रॉम व्हेरियस स्पोर्ट्स डिसिप्लिन मधनं. नेक्स्ट ऍडिशनल अम्युनिटीज सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे यामध्ये. सो ते अम्युनिटीज जे आहे जकूझी आहे तिथे, लॉन्ज आहे, फिजिओथेरपी, रिहॅब, जिम सुद्धा आहे आणि स्पोर्ट्स सायन्स लॅब सुद्धा आहे, जे की मॉडर्न टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहे स्पोर्ट्स सायन्स लॅब मध्ये. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे आता या सेंटरचा. सो सेंटरचा उद्देश आहे ऍडव्हान्स स्पोर्ट्स सायन्स आणि ऍडव्हान्स करणे स्पोर्ट्स सायन्सला आणि कंट्रीब्यूट करणे ओव्हरऑल ग्रोथ इंडियन स्पोर्ट इकोसिस्टमची आणि एक्सटेंड करणे स्पोर्ट बियॉन्ड क्रिकेट टू ऍथलीट अक्रॉस डिसिप्लिन्स मध्ये. ओके, सो हा ऑब्जेक्टिव्ह आहे हा सेंटर इनॉग्रेट करण्याचा, हा सेंटर जो आहे लॉन्च करण्याचा बेंगलुरू मध्ये. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट आहे गुरवीर सिंग यांनी विन केलेला आहे गोल्ड मेडल मेन्स 5000 मीटर रेस मध्ये, जे की झालेला आहे वर्ल्ड ऍथलीट्स कॉन्टिनेंटल टूर मध्ये. सो जपान इथे झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर यामध्ये गुरवीर सिंग जे की 26 इयर ओल्ड आहे इंडियन ऍथलीट, यांनी वोन केलेला आहे गोल्ड मेडल इन
मेन्स 5000 मीटरच्या रेसमध्ये. नेक्स्ट त्यांचा न्यू रेकॉर्ड, त्यांचा प्रिव्हियस सुद्धा एक रेकॉर्ड होता, आता त्यांनी एक नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे. तर प्रिव्हियस रेकॉर्ड काय होता बघूया आपण. सो टाइम त्यांनी घेतलेला आहे रेसमध्ये 13 मिनिट 11.82 सेकंड. ओके, हा आहे त्यांचा रिसेंट जे आता झालेला आहे जपान इथल्या टूर मधला हा त्यांचा टायमिंग आहे. प्रिव्हियस रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केलेला आहे, त्यांचा स्वतःचा जो रेकॉर्ड त्यांनी बनवलेला होता तो त्यांनी ब्रेक केलेला आहे. तर प्रिव्हियस रेकॉर्ड त्यांचा होता 13 मिनिट 18.92 सेकंडचा, जो त्यांनी सेट केलेला होता आधीच्या वर्षी. नेक्स्ट प्रिव्हियस रेकॉर्ड होल्डर कोण आहेत, तर ते आहेत अविनाश साबळे. ओके, त्यांच्या अदर अचीवमेंट सुद्धा आहेत गुरवीर सिंग यांच्या, त्या बघूया आपण. सो मार्च 2024 मध्ये गुरवीर सिंग यांनी नॅशनल रेकॉर्ड सुद्धा ब्रेक केलेला आहे इन मेन्स 10,000 मीटर या रेस मध्ये. तर तो केलेला आहे त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये 10 ट्रॅक मीट मध्ये. ओके, तर त्याचा तेव्हा टायमिंग होता 27 मिनिट 41.81 सेकंड, आणि त्यांनी हा जो टायमिंग आहे हा सरपास केलेला होता सुरविंदर सिंगचा 2008 चा रेकॉर्ड होता हा, जो की होता 28 मिनिट 2.89 सेकंड जो होता सुरविंदर सिंगचा. तर हा रेकॉर्ड त्यांनी सरपास केलेला आहे कॅलिफोर्नियाच्या इव्हेंट मध्ये. ओके, 2024 मध्ये. नेक्स्ट ऑलिम्पिकचं क्वालिफिकेशन काय लागतं, तर त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकचं जे मिस केलेलं आहे 2024चं पॅरिस ऑलिम्पिक क्वालिफिकेशन टाइम जो होता तो 27 होता बाय ओव्हर 41 सेकंड. ओके, सो हे त्यांच्या काही अदर अचीवमेंट्स आहे गुरवीर सिंग यांच्या, जे की 26 इयर ओल्ड आहेत, ज्यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे जपान इथे झालेल्या वर्ल्ड ऍथलेटिक कॉन्टिनेंटल टूर मध्ये, आणि हे त्यांनी मेन्स 5000 मीटर रेस मध्ये त्यांनी गोल्ड मेडल मिळवलेला आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे इंदिरा सेन रेड्डी, हे आता मिझोरमचे गव्हर्नर झालेले आहे आणि जस्टिस मनमोहन यांनी शपथ घेतलेली आहे ऍज दिल्ली हायकोर्ट चीफ म्हणून. ओके, सो इंदिरा सेन रेड्डी नल्लू जे की गव्हर्नर आहेत त्रिपुराचे, त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी ऍडिशनल चार्ज घेतलेला आहे ऍज गव्हर्नर ऑफ मिझोरम. मिझोरमचे गव्हर्नर म्हणून त्यांनी ऍडिशनली चार्ज घेतलेला आहे आणि शपथ घेतलेली आहे त्याची. नेक्स्ट पोझिशन आता गव्हर्नर ऑफ त्रिपुराचे ते गव्हर्नर आहेत, पण ऍडिशनली त्यांनी चार्ज घेतलेला आहे मिझोरमचे गव्हर्नर म्हणून. तर हे यांचं रिझन काय आहे अपॉइंटमेंटचं, तर जे डॉक्टर हरी बाबू कमाभमपत्ती जे आहे यांच्या अब्सेंस, जे की इन्कम्बेंट गव्हर्नर आहेत, त्याच्या अब्सेन्स मध्ये त्यांनी चार्ज घेतलेला आहे. ओके, सो जिथे त्यांनी शपथ घेतलेली आहे तर ऍडमिनिस्ट्रेट बाय जस्टिस नेल्सन सॅलो जज गुवाहाटी हायकोर्ट, तर यांनी यांची शपथ दिलेली आहे त्यांना. ओके, जेव्हा त्यांनी त्रिपुराचे गव्हर्नर म्हणून मिझोरमचे गव्हर्नर म्हणून त्यांनी शपथ घेतली, तर त्यांना शपथ दिलेली आहे जस्टिस नेल्सन सॅलो यांनी, जे की गुवाहाटी हायकोर्टचे जज आहेत. नेक्स्ट त्यांचं पॉलिटिकल करिअर जर बघितलं गेलं तर ते 3 वेळा म्हणजे 1983, 1985 आणि 1999 मध्ये 3 वेळा, जेव्हा की आंध्र प्रदेश हे अनडिवायडेड होतं तेव्हा ते 3 टाइम लेजिस्लेटर होते. बीजेपी स्टेटचे प्रेसिडेंट होते 2003 मध्ये, नॅशनल जनरल सेक्रेटरी होते बीजेपी मध्ये 2014 मध्ये, आणि जे जस्टिस मनमोहन यांनी आता ऍडिशनल, आता हे तर झालं इंदिरा सेन रेड्डी नल्लू यांच्याबद्दल. नेक्स्ट आता जस्टिस मनमोहन यांनी पण शपथ घेतलेली आहे दिल्ली हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून. तर त्यांची नवीन पोझिशन जी राहणार आहे ते राहणार आहे चीफ जस्टिस ऑफ दिल्ली हायकोर्ट. अपॉइंटमेंटची नोटिफिकेशन त्यांना इश्यू झाली होती 21 सप्टेंबरला, आणि हे इश्यू केलेली होती सेंट्रल गव्हर्नमेंटनी. प्रिव्हियस त्यांचा रोल होता ते ऍक्टिंग चीफ जस्टिस होते दिल्ली हायकोर्टचे, आणि सुप्रीम कोर्टचे जे कॉलेजियम आहे यांनी त्यांच्या अपॉइंटमेंटला रेकमेंडेशन दिलेलं आहे. ते त्यांचं रेकमेंडेशन त्यांनी दिलेलं होतं कॉलेजियमनी 11 जुलैला. सो रिटायरमेंटची डेट आहे शेड्यूल फॉर 16 डिसेंबर. ओके, सो इंदिरा सेन रेड्डी नल्लू यांनी ऍडिशनल चार्ज घेतलेला आहे ऍज मिझोरमचे गव्हर्नर म्हणून, आणि नेक्स्ट जस्टिस मनमोहन यांनी शपथ घेतलेली आहे ऍज दिल्ली हायकोर्टचे चीफ जस्टिस म्हणून. नेक्स्ट बघूया ना. तो क्वेश्चन्स बघून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, हु इज द रेसिपिएंट ऑफ दादासाहेब फाळके अवॉर्ड ऍट 70 नॅशनल फिल्म अवॉर्ड. तर जे 70th नॅशनल फिल्म अवॉर्ड झालेले आहेत
त्यामध्ये प्रेस्टिजियस दादासाहेब फाळके अवॉर्ड यांनी कोणाला ऑनर करण्यात आलेला आहे. सो त्यांचे रेसिपियंट कोण आहेत तर त्यांचं नाव आहे मिथुन चक्रवर्ती. नेक्स्ट, विच इंडियन पेअर यांनी वोन केलेला आहे ब्रॉन्झ मेडल इन एअर रायफल मिक्स्ड इव्हेंट मध्ये ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024. तर ते जे पेअर आहे त्यांचं नाव आहे गौतमी भानोट आणि अजय मलिक. या पेअरनी ब्रॉन्झ मेडल मिळवलेला आहे इन एअर रायफल मिक्स्ड इव्हेंट ऍट इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन चॅम्पियनशिप 2024 मध्ये. नेक्स्ट, हाऊ मेनी मेडल्स, किती मेडल्स इंडियाने विन केलेले आहे ज्युनियर वर्ल्ड वुशू चॅम्पियनशिप मध्ये. तर टोटल असे इंडियाने विन केलेले आहे 7 मेडल्स, ज्यामध्ये 2 गोल्ड आहे, 1 सिल्वर आहे आणि 4 ब्रॉन्झ मेडल आहेत. नेक्स्ट, व्हॉट इज द न्यू नेम, आता नवीन नाव का राहणार आहे नॅशनल क्रिकेट अकॅडमीचं जे की इनॉग्रेट केलेली आहे BCCI ने बेंगलुरू मध्ये. तर त्याचं नाव राहणार आहे BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स. नेक्स्ट, हु वोन द गोल्ड मेडल, कोणी गोल्ड मेडल विन केलेला आहे वर्ल्ड ऍथलीट कॉन्टिनेंटल टूर जे की जापान मध्ये झालेला आहे, त्यामध्ये मेन्स 5000 मीटरच्या रेस मध्ये. तर त्यांचं नाव आहे गुरवीर सिंग. नेक्स्ट, हु टूक ऍडिशनल चार्ज ॲज गव्हर्नर ऑफ मिझोरम, तर मिझोरमचे गव्हर्नर म्हणून कोणी ऍडिशनल चार्ज घेतलेला आहे तर इंद्रसेन रेड्डी नलू यांनी ऍडिशनल चार्ज घेतलेला आहे मिझोरमचे गव्हर्नर म्हणून. ते ऑलरेडी गव्हर्नर आहेत त्रिपुराचे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. थँक्यू.